बीएमसी सहकारी बैंक संचालना चुनाव 2025-2030 मतगणना में बड़ी गड़बड़ी। म्यूनिसिपल सरकारी बैंक संचालक चुनाव 2025 से 2030 की मतगणना के दौरान वोटों में गड़बड़ी का आरोप लगाया गया है। जी हां, सरकार के पैनल के प्रमुख विष्णु घुमरे ने आरोप लगाया है कि चुनाव अधिकारी ने जानबूझकर हमारे लोगों को हराने की कोशिश की और वोटों में छेड़छाड़ की। इसलिए हम मांग करते हैं कि वोटों की दोबारा गिनती होनी चाहिए। हमारी मांग और अनुरोध राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से है, वे जांच कराएं और वोटों को दोबारा गिनती कराएं। हम ऐसी मांग कर रहे हैं और हम सभी भाजपा पदाधिकारी अनुरोध करते हैं कि चुनाव अधिकारी ने हमारे साथ अन्याय किया है। आज रोजी 2025-2030 ची म्युनिसिपल बँकेची जी निवडणूक लागली होती, त्यासाठी माझ्या 19 उमेदवार अहोरात्र मेहनत करून 21 तारखेची आम्ही वाट पाहत होतो। 21 तारखेला मतदान झालं आणि 22 तारखेला काउंटिंग होती आणि काउंटिंगमध्ये जेव्हा 94 टेबल लागले गेले, त्या 94 टेबलवरती माझ्या सर्व 19 उमेदवाराला नारळ निशाणी असल्यामुळे नारळ बॅलेट पेपर दिसत होतं। परंतु तिथे काही आमचे निवडणूक अधिकारी आणि त्यांचे काही एजंट्स त्यांनी जे नेमले होते आणि समोरील जे सहकार पॅनल आहे याच्या लोकांना जे सहकार पॅनलची मतं चोरी करून आणि बॅलेट पेपर समरीवरून ते या सहकार पॅनलचे नारळ जे निशाणी होती ती डायरेक्ट कबशीवर दिली गेली आणि समरीमध्ये घोळ केला गेला। आणि जेव्हा समरी आमच्या लोकांनी पकडली, अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं, तिथे त्याचे कॅमेरे पोलीसवाले आले आणि बॅलेट पेपरवर चेक केल्या गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी जी समरी बनवली ती खोटी समरी, डुप्लिकेट समरी होती आणि ओरिजिनल समरीवरती आमचे मतं वाढले। असे अनेक 194 टेबलवरती ह्या आमच्या जय सहकार पॅनलचे मताची चोरी करून त्यांनी सहकार पॅनलला मतं दिलेली आहेत। हा आमचा मोठा आरोप आहे। ते झाल्यानंतर आम्ही त्या निवडणूक जे अधिकारी आहेत काळे साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं, साहेब ह्या टेबल असं झालेलं आहे आणि ज्यांनी मतं वाढवले आणि ज्या उमेदवाराची मतं वाढवले, ज्यांनी मतं वाढवले त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि ज्याचे मतं वाढवले त्याची उमेदवारी ताबडतोब रद्द करावी। त्यांनी सांगितलं, मी काही कारवाई करतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही शांत बसा। हे करून आम्ही त्यांचा विश्वास केला आणि आमचे 15 लोक 200-300च्या मतांनी आघाडी होते। आणि प्रक्रिया अशी आहे महापालिका बँकेची कुठलीही जेव्हा टेबल लागतात तर पहिल्या राऊंडला जिथे कुणाला मतं पडतात ते ताबडतोब अनाउन्स केलं जातं, या व्यक्तीला इतकी मतं भेटतात। परंतु तिथे कुठलाही अनाउन्स केलं गेलं नाही आणि डायरेक्ट मताची नोंदणी झाल्यानंतर मोजणी झाल्यानंतर त्यांनी बंडल बांधवले, वरती टेबलवरती मागितले आणि सगळ्यांना 2 तास शांत बसायला सांगितलं। आम्ही शांत बसलो। शांत बसल्यानंतर डायरेक्ट त्यांनी घोषणा केल्यानंतर डिक्लेअर केल्यानंतर आम्ही वर गेलो। त्यांना सांगितलं, आमची रिकाउंटिंगची मागणी आहे, आम्हाला रिकाउंटिंग द्या, आमचे लोक आघाडीवर आहेत। परंतु माननीय निवडणूक अधिकारी काळे साहेब आणि त्यांचे असिस्टंट पाडवी यांनी पोलिसाचा फौज ताबा मागवला आणि आमच्या लोकांना तिथे रोखलं गेलं आणि दादागिरीने आमच्या लोकांना रोखून ताबडतोब त्यांनी ते सभागृह सोडलं आणि समरी काढत असताना तिथे प्रत्येक पॅनलचे प्रमुखाला बोलवून तिथे सही झाली पाहिजे। समरीमध्ये काय होतं ते तर आम्हाला दाखवलं पाहिजे। त्यांनी ते काही दाखवलं नाही, एकतर्फी म्हणजे त्यांनी लोकशाहीचा गळा घोटून हुकुमशाही तिथे केलेली आहे। म्हणून आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, आम्ही तुमची जी काही रिकाउंटिंगची फी आहे 5 लाख 10 लाख 20 लाख आम्ही आत्ता देतो, पण तुम्ही रिकाउंटिंग घ्या। त्यांनी पोलीस बळाचा वापर केला आणि कोणत्या पेट्या तशाच सोडल्या आणि सरळ बाहेर निघून गेले आणि पोलिसांनी आम्हाला अडवलं। नंतर पोलिसांना आम्ही सांगितलं, आम्हाला रिकाउंटिंग पाहिजे, अधिकाऱ्यांना बोलवा। पोलिसांनी त्या अधिकाऱ्याला परत फोन लावला, परंतु अधिकाऱ्यांनी फोन बंद केल्यानंतर आम्ही 4:30 वाजेपर्यंत कॉटनगिरीला तिथे होतो। मतपेट्या टेम्पोमध्ये टाकल्या आणि त्या घेऊन गेले। आज रोजी आमची एकच मागणी आहे, माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, निवडणूक अधिकाऱ्यांना आणि सहकार आयुक्तांना, आमच्या 19 उमेदवार जे अन्याय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने जे आम्हाला मतदान मिळालेलं आहे, आज तुम्हाला दाखवलं गेलं तर आमचे काही उमेदवार ज्या पद्धतीने पराभूत केले गेले आहेत समरीमध्ये, त्यांची आकडेवारी
माझ्या समोर आहे. तुम्ही पाहाल की कशी आता काही बँकांच्या निवडणूक झालेल्या आहेत. उदाहरण तुम्हाला देतो, कुर्ला नागरिक बँक. मला असं वाटतं कुर्ला नागरिक बँक पण कोर्टात गेलेली आहे आणि त्याचे पण निवडणूक अधिकारी काळे साहेब होते आणि त्यांचे कोणी अधिकारी होते, तिथे पण त्यांनी घोळ केलेला आहे. आणि असे अनेक बँकेमध्ये त्यांची हुकुमशाही चालू आहे, लोकशाही मोडी काढतात. आमचे हे मदने साहेब 47 मतं कमी पडले, त्याला रिकाउंटिंग देणे गरजेचं आहे. 47 मतं. दुसरे आमचे प्रदीप सावंत यांना 56 मतं कमी पडले, आम्ही रिकाउंटिंग मागतो, रिकाउंटिंग आम्हाला दिली गेली नाही. तिसरे आमचे 240 मध्ये एका अनिल राठोडला मतं कमी पडलेले आहेत, आम्ही त्यांना सांगितलं रिकाउंटिंग द्या, रिकाउंटिंग द्या, हात जोडतो, तुमची विनंती करतो. पण माननीय निवडणूक आयोगाने आम्हाला त्यांची हुकुमशाही दाखवली, जशी त्यांची दादागिरी, त्यांच्या घरची बँक आहे आणि त्यांचं घरचं राज्य आहे. मला एकच विनंती करायची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत, आम्हाला 35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम करतो आहे, सहकारामध्ये आहोत. मला न्याय पाहिजे, माझ्या सर्व उमेदवारांना न्याय पाहिजे. आज आम्ही गेल्या वेळेस 15 लोक निवडून आलोत, 15 लोक निवडून आलोत आणि यावेळेस आमचे 15चे त्यांनी डायरेक्ट 6वर आले आणि आम्ही 7वर होतो. असं कदाचित होऊ शकत नाही. आणि आमच्या समाजाने आम्हाला भरभरून मतामध्ये कौल दिलेला आहे. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगू इच्छितो की आपण माननीय निवडणूक अधिकारी यांच्यावर ती चौकशी लावावी आणि हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यातर्फे सेवानिवृत्त यांची काउंटिंग घेण्यात यावी. तसेच आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे. त्याचप्रमाणे आम्ही सोमवारी हायकोर्टात पण याचिका दाखल करणार आहोत रिकाउंटिंगसाठी आणि आम्हाला न्याय मिळेल अशी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो. आपण भाजपचे कार्यकर्ता आहात, पदाधिकारी आहात, किती वर्षापासून आहात, कुठल्या पदावर, काय सांगाल? पहा, मी 1990 पासून भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो, अध्यक्ष होतो. त्यानंतर ट्रॉम्बे तालुक्याचा अध्यक्ष होतो 13 वर्ष. नंतर जिल्ह्यामध्ये मी मंत्रिपद भूषवलं. नंतर मुंबईमध्ये सहकार आघाडीचं अध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर मी आज रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार आघाडीचा सहसंयोजक आहे, मुंबई मध्यवर्ती जिल्हा बँकेचा डायरेक्टर आहे आणि माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या आशीर्वादाने व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी संघावरती माझी आता बिनविरोध झालेली आहे, निवड झालेली आहे. आज ह्या पदावर मी आहे.